नमस्कार मित्रांनो, आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज मी उभा आहे नयगाव व्याघ्र प्रकल्प नॅशनल पार्क, नयगाव ते चिचगड रोड ह्या रस्त्यावरती. आज 5 जून आहे, जागतिक पर्यावरण दिन. तर त्या निमित्ताने माधव झरी गेटचं उद्घाटन आहे. अधिकारी आलेले आहेत फॉरेस्टचे, अजून इतर अधिकारी आहेत. तर माझ्या मागे जे जिप्स्या उभे आहेत ते जंगल सफारीसाठी आहेत. तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला अंदर प्रवेश करायचा असेल तर हे जिप्सी गाड्यांमधूनच जाण्याचा एक मार्ग आहे. मी भीमराव लाडे, निसर्गप्रेमी, मुक्काम पोस्ट धाबेटे. मला निसर्ग आणि प्राण्यांची आवड असल्याने आणि त्यांचं संगोपन संवर्धन करण्याबाबत मला या ठिकाणी खूप उत्सुकता वाटते आहे. तब्बल 20 वर्षापासून मी या ठिकाणी निसर्ग संरक्षणाचा आणि या परिसरात माझं चालू आहे. आज दिनांक 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माधव झरी गेटचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे. हा परिसर म्हणजे बप्पर क्षेत्रात येत असल्याने नव्यानं या ठिकाणी पर्यटनाचा विकास व्हावा आणि इथल्या ज्या परिसरातील नैसर्गिक घडामोडींची, वन्यजीवांची, पक्ष्यांची, वृक्ष वनस्पतींची, या सर्व जैविक विविधतेची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने हा परिसर पर्यटनासाठी खुला करण्यात आला. एवढंच नव्हे तर हा परिसर मध्ये माधवराव पाटील डोंगरवार आणि अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या कारकिर्दीतला हा एकमेव ठिकाण. पर्यायानं माधवराव पाटील यांची या ठिकाणी प्रेरणास्थळ आहे, समाधी स्थळ असल्यामुळे हा परिसर अगदी त्यांच्या प्रेरणेतून जिवंत वाटत आहे. माधवझरी आधीची जांभूळ झरी या नावाने ओळखलं जात होतं, पण माधवराव पाटलांचा हा एक न्यूनगंड होता की आपण वन्यजीवांच्या कल्याणासाठी अख्खं आपलं आयुष्य या ठिकाणी घालवण्यासाठी पाण्याचा पुरवठा करावा हा उदात्त हेतू त्यांचा होता. जांभूळ झरीतील दगड फोडून आतमधून पाणी काढावं हा त्यांचा उदात्त हेतू होता, हा त्यांचा धोरण होता. कारण का याच पानवाट्यावरती बरेच तृणभक्षी सोबतच पशु पक्षी पाणी पितील आणि आपली तृष्णा भागवतील. इतकंच नव्हे तर हा परिसर मध्ये नेहमीच हिरवगार वाटतो आहे. कारण का हा परिसर मध्ये नदी असल्यामुळे इथले जे वनराई आहे हे हिरवी कंच आहे. असं म्हणावं वाटतं की हा जणू एक माधवराव पाटलांचा परिसर, माधवझरीचा परिसर जणू त्यांना स्वर्गच वाटतो. शिवाय मोठमोठं बांबूची बेट त्या ठिकाणी वाढल्यानं माधवझरी पाटलांचे 1960 पूर्वी त्यांची एक मचाण होती. त्यांनी तब्बल या ठिकाणी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक सोबतीला असताना परिस्थिती ओळखून त्यांनी 2 वाघांची शिकार केली आणि त्याच्यानंतर पाटलांनी आपला शिकारीचा छंद सोडला आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी त्यांच्या एक सहकार्याची भावना होती. वन्यजीव प्रेमाची पोटी त्यांनी महत्वाचं काम त्यांनी हाती घेतलं आणि जांभूळ झरीला जुनं नाव देऊन माधव झरी हे एकमेव झरी उदयास आली. कोटी वर्षापासून जो प्राणी आहे मॅनेज आपल्या हा रिझल्ट तो या ठिकाणी पाहायला मिळते नयगावमध्येच फक्त. अच्छा, म्हणजे मध्य भारतामध्ये. आणि वॉटर मॉनिटर लिझर्डचा तो आहे असं. आणि रेड्डी साहेबांनी आमच्या सांगण्यावरून तिथे एक बंधारा बांधून टाकला. त्याच्यामुळे तो जो पाणलोट क्षेत्र आहे तो आपोआपच हे झाला, म्हणजे डेव्हलप झाला. मॅडम तो थोडं दुरुस्त करावा लागेल. तो आपण आता त्याच्यामुळे तो पावसाळ्याने तिथे सर म्हणजे पृथ्वीवर जो माणसाला जो अन्न पहिल्यांदा भेटला तो अन्न तिथे आहे. वाईल्ड राईस, देवधान नाही, वाईल्ड राईस. आणि ते चित्तमपल्लींनी थोडस जागेमध्ये डेव्हलप केला होता, पण तो बंधारा बांधल्यामुळे तो जवळजवळ 1 एकरामध्ये आपोआपच वाढला. आणि 4 MM जे बेटका आहेत मध्य भारतामध्ये ते तिथेच पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तो मॅन्युटरी रिझल्ट तिथे आहे. आणि मग त्या तुमच्या घोडपडी आहेत, साप आहेत,
ते त्यांच्यामुळे तिथे आहेत. आणि सर ते चित्रपती साहेब असताना नाही का सर जापानचे लोक येऊन गेले होते, ते तांदूळ त्यांनी सॅम्पल दिलं आणि ते काय त्यांनी सांगितलं होतं की ते सॅम्पल असंच नेत आहेत, कधी जर परमाणु युद्ध झालं तर ते जमिनीमध्ये आम्ही एक 30 फूट खोला म्हणजे 3000 फूट खोलामध्ये ठेवू त्याला आणि ते प्रिझर्व्हर म्हणून नवीन तांदूळ म्हणून वापरायला येईल म्हणून त्यांनी ते इथून घेऊन गेले. ते जे आपण हे करतो ना ते टाइम लाईन मशीन सारखं त्याचं हे करून वेळ काढायचं हे सगळं नवीन जे आहे ते आपण तो वाघ वगैरे नेहमीच पाहतो. सरांना त्याच्यातच इंटरेस्ट सर आले या ते सफारीचं USP वाघ नाहीच आहे. बायोडायव्हर्सिटी आपण इथं प्रमोट करतानाच ती गोष्ट करणार बायोडायव्हर्सिटी आणि इथला इतिहास म्हणजे जो पुराण संस्कृतीपासून याच्यापासून जो जपून ठेवलेला वारसा आहे आपला इथला गोंदिया जिल्ह्याचा तोच आपण मोस्टली इथं प्रमोट करणार. तो गाइज आज दिनांक 5 जून 2026 और आज का दिन हमारे लिए बहुत ही खास शुभ दिन है। ये हमारे एफडी मैडम और हमारे गोंदिया डिस्ट्रिक्ट के कलेक्टर साहब सबके मौजूदगी में यहाँ का जो आज माधवझरी का जो उद्घाटन है इस गेट का, तो सर क्या कहना चाहेंगे? आज का जो दिन हमारे लिए खास, बहुत सालों से हम लोग इंतजार करते थे कि जल्द से जल्द ये गेट ओपन हो जाए। पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज आपण इथे काही नवीन उपक्रम चालू करतोय. सगळ्यात महत्वाचं होतं की हे माधवझरी गेट सुरू करणं, कारण इथे पर्यटनाला खूप वाव आहे आणि आपल्याकडे व्याघ्र पर्यटन खूप फेमस आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्तही जंगल पर्यटन असू शकतं ही संकल्पना इथं चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे. इथं बऱ्याचशा हिस्टॉरिक गोष्टी पण आहेत की ज्याच्यामध्ये माधवराव पाटलांची समाधी आहे, त्यांनी इथे जे माधवझरी तर त्याचंही आपण आता एक पुनर्वसन करत आहोत. आणि आज पर्यावरण दिन असल्यामुळे आज जे आपल्या प्राईम मिनिस्टरनी एक आवाहन केलं होतं की एक पेड माँ के नाम, तर त्याचा आम्ही आज वनीकरणाची सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर इथं पर्यटनाबरोबरच लोकल लोकांना एम्प्लॉयमेंट मिळण्याच्या दृष्टीनं सुद्धा एक महिला बचत गट आहे, ज्यांना इथं एक कॅन्टीन करण्यासाठी एक स्टॉल दिलेला आहे. तसंच सुविनिर शॉप पण आपण आता इथे सुरू करत आहोत. त्याच्यानंतर इथे जे पर्यटकांना घेऊन जाऊ शकतील तसे गाईड आपण तयार करतो आहोत. त्याच्यानंतर काही व्हेकल्स आपण आता इथे डिप्लॉय करणार आहोत. तर अशा तऱ्हेने एक पूर्ण इकोसिस्टीम आपल्याला वन सफारीसाठीची जी लागणार आहे ती तयार करण्याचं काम वन विभागाच्या माध्यमातून इथं सुरू झालेलं आहे. सर आणखी 24 घंटे सफारी करू शकतो का आपण, जे पर्यटक बाहेरून असतात? रात्री 24 घंटे नाही, रात्रीची नाहीये, परंतु पावसाळ्यामध्ये हे गेट चालू राहणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यामध्ये आपली वन सफारी बंद असते, बरोबर. परंतु इथलं ही सफारी आहे ही पावसाळ्यामध्ये सुद्धा चालू राहील आणि पावसाळ्यात जे जंगलांचं एक वेगळं सौंदर्य आपल्याला बघायला इथं मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. तर आता तुम्हाला दिसतच आहे, तर माधवझरीला भेट देण्यासाठी आता निघत आहोत. आम्ही गोंदिया फॉरेस्ट डिपार्टमेंट नवेगाव नागझिराकडून आले आहोत आणि आज माधवझरी गेटचं ओपनिंग असल्यामुळे आज आम्ही सकाळी 8 वाजे इथे आलो आणि आल्यावर इतकं सुंदर वाटत आहे. सकाळपासूनचं दृश्य खूप छान होतं आणि आता आम्ही मचानपर्यंत जात आहोत माधवझरीच्या, आणि तिथून आम्ही अजून छान दृश्य बघू. तर ही आहे मित्रांनो माधवराव पाटील डोंगरवार कोणी धाबे, जे आमचे पाटील साहेब आहेत त्यांची समाधी आहे माधवराव पाटील डोंगरवार.
त्यांना रू द्या, मग आपल्याला चुकवते. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला मशान दाखवत आहोत चढून. हे मशान बनवलेले आहे प्राणी पाहण्यासाठी, ते तुम्हाला दाखवत आहोत. गाइज अभी लगभग हम लोग 30 फीट के हाइट के ऊपर में खड़े हैं और ये पूरा जो मचान है ये बाम्बू से बना हुआ है, काफी खूबसूरत है और ये सालों साल बेमिसाल वाला ही काम है भाई, क्योंकि बहुत मजबूत होता है ये बाम्बू। और हमारे कलेक्टर साहब सब पूरे अधिकारी लोग यहाँ पे मौजूद है। सर कैसा लगा ये, इसके पहले आपने देखा था कि ये बाम्बू का जो मचान होता है इतनी हाइट का है? हाँ, इसीलिए हमने एक्चुअली बनाया है इसको कि इस हाइट तक आ सकते हैं, और जो अपना जंगल है जहाँ ये जो पेड़ है हाँ। वो उतना स्ट्रांग होते हैं कि हम इतनी हाइट का मचान यहाँ बना सकते हैं। अच्छा और एक्चुअली इतनी हाइट इसलिए रखी है कि हम यहाँ से बर्ड्स देख सकें। अच्छा, पूरे कैनोपी लेवल पे हम खड़े रह के यहाँ से बर्ड फोटोग्राफी भी अच्छे कर सकते हैं, इवन ऑब्जर्वेशन भी कर सकते हैं। तो आप यहाँ से खड़े होकर देख सकते हैं ये जो लेवल है, यहाँ पे मोस्टली बर्ड्स फ्लाई करेंगे, यहाँ बैठेंगे, उनके नेस्ट रहेंगे। तो दूर मतलब थोड़ी सी दूरी बना के यहाँ से हम वो हर चीज देख सकते हैं जो एक्चुअली हम ग्राउंड पे रह के या जिप्सी में बैठ के नहीं देख सकते। बराबर तो इसलिए ये जो नेचर ट्रेल और सफारी, मतलब बाकी टाइगर रिजर्व में आप जिप्सी में बैठ के घूमोगे तो वो जंगल का नजरिया नजर नहीं आएगा, जो यहाँ आप खड़े रह के या देख के नेचर ट्रेल करके देख सकते हो। और ये माधवझरी मतलब जो हिस्ट्री है यहाँ से, तो यहाँ बायोडायवर्सिटी बहुत अच्छी है। और एनिमल्स वगैरह, जैसे अगर आप यहाँ से पैदल आओगे तो भी यहाँ पे इंडियन गोर जो है बाइसन देखेंगे, स्लॉथ बियर देखोगे। ये जो वो जो पेड़ देखिए अर्जुन वाला, वहाँ पे देखिए नीचे से ऊपर तक स्लॉथ बियर के मार्किंग है। बराबर। यहाँ पे मधु के छत्ते रहते होंगे तो स्लॉथ बियर नीचे से ऊपर तक आता है, पानी पीता है। तो ये ऐसे जो पेड़ है, तो यहाँ आपको खड़े रह के चल के ये देख सकते हैं, जो बाकी जंगल में आप सफारी करके या ऐसे उस टाइम पे उतना नहीं देख पाओगे। जो फील और थ्रिल यहाँ चल के आएगा, मजा अलग आएगा यार, दुसरे जंगल से याद से यहाँ पे आएगा। बरोबर। सर कसं वाटतं इथं आल्यानंतर? पहिल्यांदाच आले असाल माझ्या मताने आपण ह्या जंगलामध्ये, जो माधवझरी हा प्रसिद्ध आता नाव घोषित झालेला आहे. कसं वाटतंय आपल्याला इथं आल्यानंतर? या जागेला हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स तर आहेच आहे, हो आहे, परंतु पुराण. त्याचबरोबर इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते अप्रतिम आहे. आणि आता उन्हाळ्यात एवढे हिरवगार आहे, जेव्हा पावसाळ्यात येईल त्याचं चित्र आणखीन वेगळं दिसेल. बरोबर. आणि थंडगार हवा वाटत आहे सर आता म्हणजे इथं. आज उन्हाळ्यात सुद्धा इथं गार वाऱ्याचा अनुभव आपल्याला येतोय. त्यामुळे पावसाळ्यात किंवा थंडीच्या वेळात जर इथं पर्यटन, आणि इथे पावसाळ्यात पर्यटन सुरू असणार आहे, त्यामुळे इथं पर्यटकांना नक्की मजा येईल असं मला खात्री आहे. प्रत्येक पर्यटकाने इथं भेट दिली पाहिजे, जरूर दिली पाहिजे. कारण आज ओपनिंग आहे मित्रांनो. आपण नक्की या माधवझरीला आणि भेट द्या. बरोबर सर? बिलकुल बिलकुल बिलकुल. थँक्यू सर. हे 17 ऑगस्ट 1968 आहे. तर हे आहे ना तिरपुडीचं आहे ना? तर त्यांनी मग वसंतराव नाईकांना इथे शिकारीसाठी म्हणून बोलावलं तिरपुडेंनी. आणि तिथे सर एक मचान रांजीचं झाड आहे ना, तिथे रानगावा मारला होता त्या नेमकं. आणि त्यावेळेस टेलिफोन वगैरेची काही व्यवस्था नव्हती. तर पाटलांनी नवेगाव बांधवरून पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन टेलिग्राम केला की वाघाने किल केलाय, तुम्ही साहेबांना मुख्यमंत्र्यांना घेऊन या म्हणून. तर तिरपुडे साहेबांनी लगेच त्यांना घेऊन आले. तिसरा दिवस होता, तर तिथे बसले ते त्या रांजीवरती. ते वाघ त्यांच्या मचानीच्या खाली आले, एकदम खाली आले. आणि मग नंतर मग एक वाघीण जे होती, ते म्हणजे फिमेल असतील, जे 2 पिलं असतील, तर ती त्याच्याकडे जायला लागलं. त्यांनी रायफल उचलली मुख्यमंत्र्यांनी. पण नेमकी ते जे आपण लपन करतो ना, त्या लपन करण्याची फांदी असते ती खाली पडली ते रायफल लागून, आणि ते वाघ पडून गेले. त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, पाटील इथे बसा म्हणते, थोडं आपण चर्चा करू म्हणजे या जंगलाविषयी. आणि तिथेच दोघेच जण बोलत राहिले. जवळजवळ 1 तास ते त्या मचानीवर खाली नाही आले. आणि त्याच्यामध्ये मग ठरवलं की हा आपण याला स्टेट पार्क ह्या जंगलाला करू, म्हणून त्यांनी मनोदय त्यांनी व्यक्त केला. तर पाटील म्हणे, मी आता गेस्ट हाऊसला जात नाही. गेस्ट हाऊस इथे होता तुमच्या नायगावच्या पलीकडे, कोणतं पालंदूर नाही, भिवखेड केला. तर तिथे तिरपुडे थांबले होते मिनिस्टर. तर हे यांचाही मुक्काम तिथे होता. पण हे मग तिथे गेले नाही. पाटील म्हणजे मी तुमच्याकडेच थांबतो रात्री. तर आमचं घर काही एवढा चांगला होता, शेतीचा शेतकरी आम्ही. तर पाटील म्हणतात, जे म्हणते आमदारांच्याकडे झोपायची हे खटले बिटले नाहीत, तर झोपतायत. नाही, पाटील मध्ये आपण खाली बिछाना टाकू आणि ते झोपू म्हणे. तर तिथे ते झोपले. आणि सकाळीच त्यावेळी DFO पटवर्धन होते,
त्यांना सांगितलं की तुम्ही चिरपुड्यांना घेऊन सकाळी या इथे, आणि पवनीमध्येच याला स्टेट पार्क करण्याचा निर्णय झाला. आणि त्याचं हे पत्र वगैरे ते तर त्याच्यातून हे तर त्यावेळेस त्यांच्याकडे एक भोसले म्हणून एक राज्यमंत्री होते सर, ते कोल्हापूरच्या होत्या. त्यांना शिकायचा खूप शौक होता, त्या मॅडम होत्या पण त्यांना. तर इथे एक मठ आहे, अजूनही त्यांचा तिथे मठ आहे, तो त्या झाडाजवळ. तिथे म्हणजे जमिनीमध्ये खड्डा करून तिथे त्या बसायचे आणि इथे शिकार करायचे. ओके. हो. तर नंतर मग चितंपल्ली सर आले. चितंपल्ली सर आल्यानंतर 1972 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला, आणि त्याच्यानंतर हे सर्व इथे वानरं हे गवे वगैरे मरायला लागले. ते सांबरांचे कान सुद्धा सुकून गेले सर, त्यांना पाणी मिळाल्यामुळे अगदी हे होऊन गेले. जसं आपण हे वाळलेलं पानं पाहतो ना, तशी त्यांची अवस्था आली. मग टँकरनी पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला, पण तितक्या प्राण्यांना किती पाणी पुरवणार, आणि रस्ता इतका चढावाचा, तिथून पूर्ण टँकर भरून येऊ शकत नव्हता. मग एक दिवस मग इथे आले आणि दोघेही बसले पाटलांसोबत चितंपल्ली, की आपण का इथे कसं करता येईल पाण्याचा उपयोग. म्हणजे मी फोडून पाहतो दगड. मग चितंपल्लीनी एक त्यांच्याजवळ विषय ठेवला. त्यांना संस्कृत ग्रंथाचा खूप अभ्यास होता. तर वऱ्हामीर म्हणून जे पर्यावरण आणि जल पाण्यावर अभ्यास करणारे जे हे होतं पंडित तुमच्या विक्रमादित्याकडे, तर त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिला होते की आंजण्याच्या झाडाच्या 5-7 त्यांच्यावर माप म्हणजे फूट वगैरे मीटर नाही, 5-7 दूर 2 पुरुष खोल जर खड्डा केला तर तिथे पाणी लागते, असं त्यांचं हे होतं म्हणजे लिखाण. तर पाटील हे इथे एक राजा आहे सर, तिथेच 3 महिने राहिले. ते आलेच नाही 3 महिने, तिथेच राहिले. फक्त सकाळी एक डबा आणून द्यायचा, मी किंवा तो भीमसेन आणून देत असे. आणि त्यांनी ते दगड वरपासून खालतीपर्यंत दगड होता. तर त्यांना छेन्या वगैरे हे सर्व हाताला फोडे आले, रक्त वाहू लागला. मग चितंपल्ली साहेब म्हणतात पाटील राहू द्या म्हणते, आता हे सोडून द्या प्रयत्न, पाणी लागणार नाही. आणि त्याची खोली जवळजवळ 10-11 फूट झाली होती. नाही म्हणते ते तुमच्या तेवढ्या मोठ्या विद्वान व्यक्तीनं जर हे लिहून ठेवलं आहे तर पाणी लागेल. मग त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, हे लाकडं गोळा करायची, त्याला आगी लावायचे आणि ते फोडायचे. फक्त 3च माणसं, पाटील आणि त्यांच्याबरोबर 2 माणसं. तर इथे सर 15 फूट खोलामध्ये त्यांना भरपूर पाणी लागला, म्हणजे 3ऱ्या-4थ्या दिवशी. आता तो त्या 15 फूट खोलामध्ये कसं पाणी पितील हा प्रश्न निर्माण झाला. आणि हा पाणी खालती कसा उतरवायचा तो एक प्रश्न, म्हणजे त्यावेळेस दगड कसा फोडवायचा तो, हे 2 त्यांच्या समोर प्रश्न होते. मग त्यांनी हे पाईप हे असतात ना बांबू, त्याला आतून पोकर तयार केले पाईप. आणि सर आता तुम्ही पाहिलं का इथे ते कॉन्क्रीट आहे आतमध्ये. तर तिथून पाईपलाईन अशी आलेली आहे ती, आणि खालती आणलेली, जसं आपण एखाद्या ड्राम मधून पाणी ओढतो ना आणि नंतर तो सायपनिंग, त्या पद्धतीने तो पाणी येत आहे सर. वास्तविक पाण्याचा स्रोत इथे आहे, आपल्याला पाहता येऊ शकते. तर त्या पद्धतीने हा झरा तयार केला त्यांनी. आणि मग पाटील साहेबांचंच नाव त्यांनी, मग शिवणकर होते त्यावेळेस इथे आमदार, आणि त्यांची एक रोजगार मी याचे ते अध्यक्ष होते कमिटीचे. तर ते 32 आमदार होते. मृणाल गोरे आणि शिवणकर साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे पाण्याचं हे त्या दिवशी सुरू केला आहे. तर अशी याची थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली हिस्ट्री आहे. त्याच्यानंतर सर हे जसे पत्र आहेत तसे काही हस्तलिखित आहेत का त्या काळातले? आहेत सर काही. कारण काय सध्या आपल्याकडे हे सुरू आहे की एक अभियान सुरू आहे सर, त्याच्यामध्ये अशी हस्तलिखित असतील तर ते आपण जतन करून ठेवण्यासाठी फक्त स्कॅन करून, हस्तलिखित तुमच्याकडेच ठेवा, पण त्याचं स्कॅन करून आम्हाला पाहिजे. सर चितंपल्ली सर ते आदिवासींमध्ये खूप मिक्स व्हायचे, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या संस्कृतीमध्ये त्यांनी आपल्या हे कायद्याचा कधीच हे केला नाही, म्हणजे उपयोग त्यांच्या जीवनामध्ये. आता एकदाचा एक प्रसंग सांगतो. चिलमटला नावाचं एक गाव आहे, तिथे अल्मेलकरांचं नाव ऐकलंय सर, जगप्रसिद्ध चित्रकार अल्मेलकर. ते आले अनाशी दिवाळीमध्ये, आणि तिथे कार्यक्रम होता एक. आता त्या कार्यक्रमामध्ये माडी आरेफ होते आणि जाधव मुनी गारो होते, आणि यांचं आता जाण्याची व्यवस्था केला त्यांनी. तर आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर ते कसं असं त्या कार्यक्रमामध्ये एक मान्यवरांना हे याचं द्रोण असते ना मोहाच्या पानाचं, त्या द्रोणामध्ये थोडीशी दारू देतात त्याची आपली मोहाची, आणि ती प्यावं लागते घुटभर, म्हणजे त्यांचा मान झाला तो. तर माडीसाहेब म्हणतात, पाटील म्हणतात, दादाच म्हणाल ते साहेब ते पित नाही, मग त्यांचा ते अपमान होईल ह्या आदिवासी लोकांचा. मग कसं, मग मी लगेच त्या जो लग्न लावणारा जो पुजारी आहे ना त्याला भेटलो. म्हणलो ते तर शिवत नाही दादा, म्हणजे तुम्ही तसं नको करा, म्हणजे हा जो बोट आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये असं डुबायचा म्हणे, आणि वर येऊन फक्त नमस्कार करायचा, मी झाला म्हणते आमचा ते. तर असे आणि सर त्यांच्या ह्या एरियातल्या
लग्नपत्रिका ज्या आहेत ना आदिवासींच्या त्या नेहमीच त्यांच्या टेबलवरती यायच्या आणि एकही लग्न त्यांनी चुकवलेलं नाही. म्हणजे कोणाला तरी पाठवलं. एक नवखरे नावाचे त्यांच्याकडे एक गार्ड होता, जाधव साहेब होते, त्यांच्यावर माळी साहेब होते, त्याच्या पुन्हा दुसरे एक पठाण म्हणून AS पठाण म्हणून होते गोंदियाचे. तर त्यांना ते त्या लग्नाच्या कार्यक्रमाला पाठवत होते. म्हणजे इतका प्रेम होता लोकांमध्ये आणि त्या प्रेमातून हा सगळा विकास झाला आणि त्यांना एवढी माहिती मिळाली, इतके पुस्तकं त्यांनी लिहू शकले. हा त्याचं महत्व आहे. आणि चितंबली साहेबाला चितंबली साहेब म्हणून ओळखतच नव्हते. पाखरू साहेब म्हणत. पाखरू साहेब. आणि त्याच्यानंतर सर गेल्यानंतर पुन्हा एक प्रसंग आला. इथे रशियन लोकांचं एक हे होतं सर, भिलाईला ते रशियन लोकांच्या ताब्यामध्ये होतं. तर ते इथे शिकारीला यायचे आणि ते गव्यांच्या ह्या मुंडक्या ज्या आहेत त्या कापून घेऊन जायचे. तर त्यांचा तो कार्यक्रमच. आता ते रशियन लोक आणि त्यांच्याकडे स्टील प्लांट, त्यांच्यावरती कारवाई करायची कशी आणि त्यांच्याकडे आधुनिक बंदुका सर्व, त्यांचा आपण प्रतिकार करायचा कसा. तर ते पाटलांनाही चिंता वाटली ते कसं होईल म्हणून. एक दिवस 16 गवे त्यांनी मारून टाकले, 16 गवे, आणि त्यांचे ते मुंडक्या कापून घेऊन गेले. पाटलांनी मग मुख्य संरक्षक होते घाणेकर साहेब, ऐकलं असेल नाव कधी, तर त्यांना पत्र लिहिलं सर त्यांनी घाणेकर सरांना की यांचा आम्हाला बंदोबस्त आपण 14 सप्टेंबर 1989 की आपण हे त्यांच्याकडून इकडे आलं. ते घाणेकर साहेबांनी मग त्याच्यावरती कारवाई सुरू केली. मग आता यांचा बंदोबस्त कसा करायचा. तर आमच्याकडे बंदुका होत्या मॅडम पाटलांकडे. तर पाटील स्वतः बंदुका घेऊन वन विभागाच्या गाड्यांमधून त्याच्यात शेवटी 15-20 दिवसानंतर एकदा त्यांची मुठभेड झाली आणि एकामेकावरती फायर केल्या त्यांनी. हो, ह्या तुमच्या घोडेदेवीच्या रस्त्यावरती. आणि त्याच्यानंतर ते लोक आले नाही, मग बंदोबस्त झाला. तर असं याच्यातून हा पार्क आपण तयार केलाय. आणि आज म्हणजे चितंबली गेल्याच्या नंतर जे ह्या स्थानाला जो महत्व तुम्ही देऊन राहिल्या, ते आता हे अधिकारी सगळं त्याच्यावरती म्हणजे त्यांनी फोकस केला म्हणून हे होऊ शकलं नाही, ते हे शक्य नव्हतं. नाही, प्रश्न तोच आहे की वारसा जो आहे ना, आपण वारसा विसरलो तर आपल्याला भविष्य नाही. ना. त्यामुळे आपण जो आपला वारसा आहे तोच आपण जपायचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे आता जे तुम्ही सांगितलं हे आपण दस्तावेज करून आपण नवेगाव बांधला. चितंपली सरांच्या नावानं एक स्मृती, म्हणजे सगळंच पूर्ण तो पार्क जो आहे तिथला जो एरिया आहे तो कम्प्लीट म्युझियम करणार. झालं कसं म्हणजे शेवटी आपल्या जुन्या पिढ्यांनी जे संवर्धन केलेलं आहे ते आपण आता शिकलं पाहिजे, ह्याच्यातून आपण पुढे केलं पाहिजे. तर ह्याच्यातून आपण ही गोष्ट म्हणजे इथं माधवझरी दाखवायची, जेणेकरून एक वॉटर होल दाखवणं हा ह्याचा उद्देश नाही. इतिहास, वारसा, ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या तर आपल्याला म्हणजे पुढलं प्लॅनिंग किंवा हे ते करायला मार्गदर्शन मिळत राहतं. म्हणूनच आपण हे सुरू केलं. याचं हे पूर्वी शिकारीसाठी अलाउड होतं. हे पूर्वी हे म्हणजे गेम लायसन्स वाल्यांना ते ब्लॉक रिझर्वेशन म्हणून 1 महिन्याचं हे देत होते. 71च्या आधी. पण त्याच्या आधी सुद्धा म्हणते काय 71च्या आधी 71 नंतर मग वाईल्ड लाईफ ऍक्ट आला 72 नंतर आणि मग ते बंद झालं. एकदा त्याच्यानंतर पाटलांना थांबवलं होतं. हो, त्याच्यानंतर एकदा बंदूक घेऊन त्यांच्यावरती अटॅक झाला होता, वाघाने अटॅक केला, त्यावेळेस त्यांनी मारला होता तो वाघ. पण त्यानंतर म्हणजे विकासाचे विविध टप्पे आहेत त्याच्यामध्ये. हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्याच्या आधी नॅशनल पार्क नंतर सँच्युरी तयार झाली. त्यावेळेस तुम्ही आम्हाला घेऊन गेलो होतो. वाईल्ड लाईफ सँच्युरी झाली जवळचा. यातला काही भाग सुटला, काही आग्रा आणि हा भाग सुटला होता. नंतर मग ते टायगर रिझर्व झालं, बफर झालं. आता महत् प्रयासाने मॅडमनी ते बफर ताब्यात घेतलं. हा म्हणजे आतापर्यंत अंधारात नव्हता. आम्ही बाकीच्या ठिकाणी उजेड करत होतो. बाकीच्या ठिकाणी नवेगाव मध्ये नागझिराच्या बाजूने अजून 2 सँच्युरी झाल्या. इथे सुद्धा एक नॅशनल सँच्युरी झाली, बफर झाला. ठीक आहे. आणि प्रोटेक्शन साठी हे जास्त महत्वाचं होतं. पाहता तुम्ही जंगल जळलेलं आहे सगळीकडे. आता नाही जळत. आता पुढच्या वर्षी हे जलही पूर्ण बंद व्हावी असं अपेक्षित आहे की जेणेकरून ही इनिशिएटिव्ह जी आहे ही खास. पण तलावाचं सुद्धा व्यवस्थित तलावासाठी म्हणजे आमची केस चालू होती सर सुप्रीम कोर्टामध्ये की आम्हाला तो मालकी हक्क मिळावा म्हणून. आता ते हे झाली म्हणजे आमचे ते हिस्सेदार होते, त्यांनी इंटरेस्ट घेतल्यामुळे ते डिस्टर्ब झाली. पण पाटलांनी एक विनंती केली होती राज्यपालांकडे, इथे राज्यपाल आले असताना, की तुम्ही जर बर्ड सँच्युरी करत असाल तर हा तलाव मी तुम्हाला हे देतो म्हणून, म्हणजे मी आपली केस वापस घेतो. पण ते नाही जमलं ते. तुम्ही आता केलं पाहिजे. आले होते सर, म्हणजे आपले सलीम अली सर पण आले होते. फोटोग्राफर सर मलिनचे आहे का.
पण फक्त बर्डची शिकार होऊ नये, बंदुकीने बाड्यांची शिकार होऊ नये हे सुद्धा लक्ष ठेवा आजूबाजूच्या तलावाची. आणि लोकांना बरेच सवयी असतात ना. नाही आता ते बंदुकीचं शिकार बंद झाली सर. आता ते थोडस म्हणाल ते करंट बिरंट किंवा पायजनिक आणि याच्या बंदुकीच्या अजूनही म्हणजे छराच्या बंदुकीच्या शिकारी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी. उज्जैनचे राजे होते विक्रमादित्य, त्यांच्याकडे ते शास्त्रज्ञ होते, जनशास्त्रज्ञ. त्यांच्या बुकमध्ये लिहिलं हा हो, त्यांचं अजूनही ते प्रसिद्ध हे आहे. झाडामध्ये भूगर्भात पाणी साठवण्याचं काम करतात. हा, त्याच्यात शिवाय पडस पण आहे. बोर आहे. ह्या जंगलात जसं पळसचं झाड खूप आहे. हो हो. हम्म. आणि तुम्ही अस्वल पाहिला का चंगत आहे झाडावर? आहे बघा इकडे, हा अंजनाचा झाड आहे, तो बहुत मोठा आहे. इतर अस्वल पाणी प्यायला आले असेल तर तुम्हाला मी दाखवत आहो. नका जे आहेत ना स्पष्ट दिसतात ते नका झाडावरती चढली आहे, ते वरती अंजनाचं झाड आहे. मी पहा अस्वल, इथे नका पहा, पुरी नका कापरला आहे झाडाला, चढले आहे अंजनाच्या झाडावर बहुत मोठा. तर मित्रांनो, माधव झरीवाला व्हिडिओ कसा आवडला ते मला प्रत्यक्ष कमेंट करून सांगा. व नवीन असाल माझ्या व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा व जास्तीत जास्त संख्येने बघत राहा. जय हिंद, जय भारत.